हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा। तर पौर्णिमा म्हणजे जेव्हा चंद्र सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा म्हणतात। तर कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो। चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक ऊर्जा असते। या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध आटवल्याने त्याची किरणे दुधात पडतात। या काळात आपल्या शरीराला विशेष ऊर्जेची गरज असते, त्यामुळे हे दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। तसेच पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते। या दिवशी श्रीकृष्ण अवतार तसेच धनाची देवी लक्ष्मी आणि 16 कलेच्या चंद्राची पूजा केल्याने वरदान प्राप्त होतात। या कारणांसाठी आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करत असतो। तर यावेळेस पौर्णिमा कधी आहे, पूजा कधी करावी, तसेच उत्तर पूजा कधी करावी, पूजा मांडणी यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यंदा 2025मध्ये कोजागिरी पौर्णिमा ही 6 ऑक्टोबर सोमवार रोजी आहे। तसेच दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची सुरुवात या पौर्णिमेपासून होत असते असे देखील म्हणतात। तर कोजागिरी या शब्दाचा अर्थ को जागरती म्हणजे कोण जागरण करत आहे असा होतो। या दिवशी पूजा ही रात्री 12 वाजता करायची असते। या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते आणि कोण जागरण करत आहेत व कोण जागरण करत आहे, कोण सेवा करत आहे यांना ती आशीर्वाद देत असते। त्यामुळे या दिवशी इतर गोष्टी करण्यापेक्षा आपण माता लक्ष्मीची पूजा करून त्यांची सेवा करावी। याने जीवनात कोणत्याच गोष्टींची कमी पडत नाही, त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदते, चांगले आरोग्य लाभते। तर ही पूजा 6 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता करायची आहे। पौर्णिमा तिथी ही 6 तारखेला दुपारी 12:23 सुरू होत असून 7 तारखेला सकाळी 9:17 आहे। तर पूजा ही रात्री 12 वाजता करतात। तुम्ही पूजेची तयारी आधीच करून ठेवू शकता व 12 वाजता पूजेला सुरुवात करू शकता। तर यावेळेस माता लक्ष्मी, इंद्रदेव, कुबेर, चंद्रदेव व विष्णू या देवता पृथ्वीवर येतात व कोण जागरण करत माता लक्ष्मीची पूजा करत आहे अशा सर्वांना ते आशीर्वाद देतात, म्हणून ही पूजा रात्री 12 वाजता करतात व जे अमृतरूपी दूध असते त्याचे सेवन करून पौर्णिमा साजरी करतात। त्यामुळे ही पूजा अगदी श्रद्धेने व मनापासून करावी। या दिवशी घर स्वच्छ करावे, पूजेची जागा स्वच्छ करावी, आपण देखील हातपाय धुवून पूजेस बसावे। पूजेसाठी आपल्याला पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्यावर स्वच्छ चांगले पांढरे वस्त्र अंतरायचे आहे। तुम्ही दुसऱ्या रंगाचे वस्त्र देखील घेऊ शकता, परंतु पांढरा रंग हा चंद्राच्या रंगाचे प्रतीक आहे, म्हणून पांढरे वस्त्र घ्यावे। तर त्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यावर स्वास्तिक कुंकवाने स्वास्तिक व 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत। त्यात आपल्याला पाणी भरून घ्यायचे आहे। त्यात कलशामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, सुपारी आणि 1 नाणं आणि फूल त्यामध्ये टाकायचं आहे। त्यात 5 विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवायची आहेत। त्यानंतर आपल्याला सर्वात आधी कोणतीही पूजा सुरू करण्याआधी दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे। तर मी इथे थोडेसे तांदूळ पाटावरती टाकले आहेत, त्यावरती दिवा ठेवला आहे। दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घ्यायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत आणि दीप प्रज्वलन करून घेतलेला आहे। त्यानंतर दिव्याला नमस्कार करून पूजेस सुरुवात करायची। त्यानंतर थोडे तांदूळ कलशाखाली आपल्याला ठेवायचे आहेत। त्या तांदळावर देखील हळदी कुंकू व्हायचे आहे। कलशामध्ये आपल्याला सुपारी, 1 नाणं, हळदी, कुंकू, अक्षदा आणि 1 फूल व्हायचे आहे। त्यावर आंब्याची डहाळी ठेवायची आहेत आणि तो कलश आपल्याला तांदळावरती स्थापित करायचा आहे। त्यानंतर त्याला हळदी कुंकू वाहून फूल अर्पण करायचे आहे। तर इथे आपल्याला इंद्र, चंद्र, लक्ष्मी आणि गणपती बाप्पा तसेच कुबेर यांची पूजा करायची आहे। तुमच्याकडे जर या देवतांच्या मूर्ती असतील तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता, किंवा जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप या देवता घेऊ शकता। तर आपल्याला इथे सुपारींची पूजा करायची आहे। तुम्ही विड्याची पाने घेऊन त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत, त्यावरती हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्यावरती या सुपारींची स्थापना आपल्याला करायची आहे। तसेच
तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्याची देखील पूजा आपल्याला या ठिकाणी करायची आहे, ते देखील तुम्ही पूजेमध्ये घ्यायचे आहे. जर नसेल तर काही हरकत नाही. तर इथे मी गणपती स्वरूप सुपारी ठेवली आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण केली आहेत. त्यानंतर इथे कुबेर देवतेची पूजा केलेली आहे. त्यानंतर इथे लक्ष्मी मातेची पूजा मी करून घेतली आहे. तर माझ्याकडे इथे श्रीयंत्र आहे, तर श्रीयंत्र मी पूजेमध्ये ठेवले आहे. त्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे. त्यावर कमळगट्ट्याची माळ अर्पण केली आहे आणि हळदी कुंकू लावून फूल अर्पण केलेलं आहे. तर त्यानंतर तुमच्याकडे जर चंद्राची प्रतिमा असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर अशा प्रकारे तांदळाने तुम्ही चंद्र काढायचा आहे. तर मी इथे गोलाकार असा तांदळाने चंद्र काढून घेतलेला आहे. त्यावरती हळदी कुंकू अर्पण केली आहे, फुलं अर्पण केलेली आहेत. तर माझ्याकडे इथे गजलक्ष्मी आहे, तर ते देखील मी इथे पूजेमध्ये ठेवली आहे. त्यांची देखील पूजा मी इथे केली आहे. तुमच्याकडे जर गजलक्ष्मी असतील तर तुम्ही पूजेमध्ये घेऊ शकता, नसेल तर काही हरकत नाही. माता लक्ष्मीचे वाहन तसेच इंद्रदेवांचे वाहन म्हणून हत्तींकडे पाहिले जाते. म्हणून जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते पूजेमध्ये ठेवू शकता, नसेल तर काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मंत्रपुष्पांजली व्हायची आहे, म्हणजेच प्रत्येक देवांचे जे आपण पूजेत मांडले आहेत त्यांचे मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत. गणपतीची पूजा करत असताना आपल्याला ओम गणगणपते नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. लक्ष्मी मातेची पूजा करत असताना आपल्याला ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणावा. जर हे मंत्र तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही ओम लक्ष्मी माते नमः हा मंत्र साधा मंत्र म्हटला तरी चालेल. त्यानंतर कुबेर मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, तो असा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दीपतये धनधान्य समृद्धी मे देही दापे स्वाहा हा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला कुबेर देवतेची पूजा करताना हा मंत्र म्हणायचा आहे. जर हे शक्य नसेल तर तुम्ही ओम कुबेर देवताय नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल. त्यानंतर इंद्राची पूजा करत असताना आपल्याला ओम इंद्रदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणत आपल्याला ही पूजा करायची आहे. त्यानंतर चंद्रदेवताची पूजा करताना आपल्याला ओम ऐं क्लीं सोमाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर नैवेद्य ठेवावा. तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा या दिवशी आपण मसाला दूध बनवतो तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. व त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. प्रथम गणपती बाप्पांची आरती करावी, त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करावी आणि श्रीसूक्ताचे पठण आपल्याला या दिवशी करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही कोजागिरी पौर्णिमेची पूजा करायची आहे. तर माता लक्ष्मी ही जागृत लोकांनाच प्राप्त होत असते, त्यामुळे या दिवशी आपल्याला जागे राहून या सेवा करायच्या आहेत. चला तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते. तुम्हालाही माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.